आरसीबीच्या विजय मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाली आहे। चेंगराचेंगरीत 4 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाल्याचं कळतंय आणि या चेंगराचेंगरीत 4 जणांचा मृत्यू झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही मिरवणूक सुरू होती आणि त्या दरम्यानच चेंगराचेंगरी झाली आणि चेंगराचेंगरीतच 4 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी येते। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। आरसीबीच्या विजयानंतर क्रिकेट प्रेमींनी मोठी गर्दी केलेली होती। तर विजयी मिरवणूक या ठिकाणी काढलेली होती आणि या मिरवणुकीतच चेंगराचेंगरीत 4 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। स्टेडियमच्या बाहेर लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो। आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी झालेली आहे। आरसीबीच्या विजयानंतर मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात आलेली होती। क्रीडाप्रेमी जे ते एकत्र आलेले होते। तर गर्दी आटोक्यात आणण्यासाठी लाठीचार्जही करण्यात आलेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाली आहे। 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। आरसीबीच्या विजयी मिरवणुकीवेळी बेंगलोरमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। गर्दी आटोक्यात आणण्यासाठी लाठीचार्जही करण्यात आलेला आहे। बंगळुरू चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर ही चेंगराचेंगरी झालेली आहे। तर जमावाला यावेळी थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाल्याचं देखील कळतंय। ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर मिरवणुकीसाठी क्रीडाप्रेमींची एकच गर्दी जमलेली होती आणि यावेळी या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली आणि चेंगराचेंगरीत 4 जणांचा मृत्यू झाल्याची ही बातमी येते। आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी झालेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। तर बंगळुरूत ही दुर्घटना घडलेली आहे। गर्दी आटोक्यात आणण्यासाठी लाठीचार्ज केल्यानंतर ही चेंगराचेंगरी झाली आणि चेंगराचेंगरी नंतर 4 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी येते। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाल्याचं ही तिन्ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत। आरसीबीच्या मिरवणुकीत चेंगराचेंगरी झालेली या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर। नेमकं काय घडलंय? स्टेडियमवर प्रचंड अशी गर्दी होती। कालपासूनच हे अपेक्षित होतं ज्या पद्धतीने आरसीबीने विजय मिळवला होता आणि रॅली काढण्यात येणार होती। त्यानंतर बंगळुरूमध्ये एक प्रचंड उत्साहाचं आणि सगळे चाहते, क्रिकेट चाहते, आरसीबीचे चाहते मोठ्या संख्येने पोहोचणार या संपूर्ण विजयी मिरवणुकीमध्ये ते अपेक्षित होतं। आणि त्यानंतर आता ही गर्दी जी झाली आणि त्याच्यात जी धावपळ झाली आणि त्याच्यामध्ये ही संपूर्ण दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळते। प्रचंड असा उत्साह संपूर्ण बेंगळुरूमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमकडे जाणारा प्रत्येक मार्ग ज्याची आता जी माहिती मिळते त्याच्यात प्रत्येक मार्गावर आरसीबीचे फॅन्स मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत। निश्चितच अमर, 4 जणांचा मृत्यू झाल्याची ही बातमी येते, त्या संदर्भात काही अपडेट आहे का? हे तिथे खूप मोठ्या संख्येने जे क्रिकेट चाहते पोहोचले होते। त्यानंतर धावपळ झाली आणि त्याच्यात ती चेंगराचेंगरी झालेली आहे। पोलिसांनी पण चाहत्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण चाहत्यांचा उत्साह फार दिल्लीला पोहोचला होता आणि त्याच्यात संपूर्ण दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे चेंगराचेंगरीची। निश्चितच अमर, या ठिकाणी जी गर्दी जमलेली आहे, आरसीबीच्या विजयानंतर मिरवणुकीसाठी गर्दी जमली होती, तर लाठीचार्जच्या आधी ही चेंगराचेंगरी झाली का नंतर, नेमकं काय? सकाळपासूनच जेव्हापासून बेंगळुरूची टीम आरसीबीची टीम पोहोचणार होता तेव्हापासूनच अपेक्षित होती मोठ्या संख्येने इथे गर्दी जमा होईल। आपल्या क्रिकेट प्रेम म्हणजे आपल्या जे आयडॉल्स आहे, जे प्रेरणास्थान आहे, त्या प्रत्येक प्लेयर्सला पाहण्याकरता क्रिकेट चाहते बेंगळुरूचे मोठ्या संख्येने पोहोचतील याकरता आज सकाळपासूनच संपूर्ण बेंगळुरूमध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं। आणि त्यानंतर विजयी मिरवणूक निघाल्यानंतर चिन्नास्वामीकडे एक मोठा सोहळा सुद्धा होणार होता आणि त्या दृष्टीने संपूर्ण मार्गावर मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते पोहोचले होते। पोलीस सुद्धा त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याकरता सातत्याने प्रयत्न करत होते आणि त्याच्यातच ही संपूर्ण चेंगराचेंगरी झाल्याची माहिती प्राथमिक येत आहे। पण एकूणच जो उत्साहाचं वातावरण होतं, गेल्या 18 वर्षांचा जो दुष्काळ होता आरसीबीचा, त्यानंतर हे विजेतेपद मिळालं होतं। पण या विजेतेपदानंतर जे विजयी मिरवणूक आहे त्याला हे गालबोट लागलेलं आहे आणि अतिशय दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल की 4 चाहत्यांचा मृत्यू या चेंगराचेंगरीमध्ये झालेला आहे आणि आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा पोलीस प्रयत्न करतात। पण प्रचंड असा उत्साह बंगळुरूमध्ये म्हणजे काल जिंकल्यापासूनच होता। जणू दिवाळी दसरा सगळं एकाच दिवशी बेंगळुरूमध्ये साजरा करण्यात येत होता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विराट कोहली 18 वर्षांची प्रतीक्षा होती। विराट कोहली पण ज्या पद्धतीने काल भावूक झाला होता, त्यानंतर
चाहते अगदी इमोशनल झाले होते एकदम. त्यानंतर आज सकाळपासून या पद्धतीने एक उत्साहाचं वातावरण बेंगळुरूमध्ये होतं. मोठ्या संख्येने क्रिकेट फॅन्स बेंगळुरूच्या चिन्नस्वामींकडच्या दिशेने कूच करतील असं अपेक्षित होतं आणि तसंच घडलं. मोठ्या संख्येने क्रिकेट फॅन्स पोहोचलेल्या, प्रत्येकाला आपल्या क्रिकेटच्या आपला क्रिकेटर जो आहे त्याची एक झलक मिळावी याचा करता प्रत्येक जण आसुसलेलं होतं आणि त्याच्यातच पोलीस त्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होती. बरीचशी धक्काबुक्की सुद्धा होती. पोलीस नियंत्रणात आणत असताना काही ठिकाणी हलका लाठीचार्ज झाल्याची माहिती आहे आणि त्याच्यातच कुठेतरी चिंगराचिंगरी होऊन ही संपूर्ण दुर्घटना घडलेली आहे. पण अशाच वेळी ही दुर्घटना घडणं क्रिकेटपणाचा मृत्यू असा चिंगराचिंगरी आणि या विजेतेपदानंतर एक थोडं हलका गालबोट लागल्याचं भावना व्यक्त होत आहे. अगदी अमर, या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झालेली आहे. गर्दी तिथे आपण जर पाहिलं तर क्रीडाप्रेमींची वाढलेली होती. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. काय? अगदी बरोबर आहे, कारण की ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने इथे पोहोचले होते फॅन्स, त्यानंतर ही संपूर्ण चेंगराचेंगरी झाली आहे. आणि आता जी संपूर्ण माहिती होते त्यामध्ये अजून काही फॅन्स जे आहेत ते जखमी झालेले आहेत. चेंगराचेंगरीमध्ये त्यांची काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती येत आहे. पण एकूणच गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांची जी तारांबळ उडाली आणि तिथे जी धावपळ झाली त्या चेंगराचेंगरीमध्ये हे सगळे जी प्राथमिक माहिती आपल्याकडे येत आहेत, 4 फॅन्सचा मृत्यू झाला, तर काही फॅन्स गंभीर जखमी झाले आहे आणि जखमींची संख्या थोडीशी अजून वाढण्याची पण शक्यता व्यक्त करण्यात येते. ही बंगळुरू आरसीबीची जी मिरवणूक होती त्या दरम्यान ही संपूर्ण घटना घडली आहे. गर्दीला आटोक्यात नियंत्रणात आणताना जो सौम्य लाठीचार्ज झाला त्या धावपळीच्या दरम्यान ही संपूर्ण दुर्घटना घडलेली आहे. निश्चितच अमर, यावेळी आपण जर पाहिलं तर अजूनही लाठीचार्ज सुरू आहे का, काय नेमकं? खरं तर फॅन्सला नियंत्रणात आणण्याच्या संपूर्ण मार्गावर प्रयत्न सुरू होते. सौम्याचा लाठीचार्ज पोलीस काही ठिकाणी मागे सरपत पण होते. पण आपल्या क्रिकेटरचं एक झलक मिळावी याकरता फॅन्स अक्षरशः आसुसलेले होते. कारण की 18 वर्षांचा दुष्काळ संपलेला होता. अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली होती बंगळुरूच्या टीमच्या फॅन्सची. त्यानंतर ही घटना घडलेली आहे. आपल्याला आठवत असेल की लॅटिन अमेरिकन कंट्रीजमध्ये फुटबॉल बद्दलचं जसं प्रेम आहे, इंग्लंडमध्ये जसं फुटबॉल बद्दलचं प्रेम आहे, तसंच आरसीबीचे फॅन हे त्याच्या क्रिकेटच्या टीम्स बद्दलचा फॉलो असतात. त्यांच्या फॅन फॉलोअर पण आरसीबीचा जबरदस्त असतो. त्यामुळे आज सकाळपासूनच अपेक्षित होतं की मोठ्या संख्येने क्रिकेट फॅन्स इथे जमा होतील. कारण की काल ज्या मॅच जिंकल्यानंतर ज्या पद्धतीने बेंगळुरूमध्ये रात्री सेलिब्रेशन झालं होतं, संपूर्ण बेंगळुरूच्या आकाशामध्ये फटाक्यांची आतिषबाजी झाली होती. त्यानंतर सकाळपासून आपले क्रिकेटर्स कधी येतील, त्यांची एक झलक कधी मिळेल, त्यांच्या विजयी मिरवणुकीत आपण कधी सहभागी होऊ याकरता सगळे फॅन्सची धावपळ सुरू होती. आणि ही संपूर्ण मिरवणूक निघत असताना चिन्नस्वामी स्टेडियमवर एक सोहळ्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. आणि सगळे जे क्रिकेट फॅन्स होते त्यांची सगळ्यांची कूच जी होती ती चिन्नस्वामी स्टेडियम कडे होत होती. आणि ही गर्दी आटोक्यात आणताना पोलिसांची सुद्धा प्रचंड तारांबळ उडत होती आणि त्याच्यातच पोलिसांना हा सौम्य लाठीचार्ज करावा लागला.